पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध, सक्कर चौकात सकल हिंदुत्ववादी तरुणांकडून निदर्शने। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून सर्वत्र जोरदार निदर्शने करण्यात येत असून दहशतवाद्यांची कुठलीही गय न करता याविरोधात सरकारनं कठोरात कठोर पावलं उचलावीत अशी मागणी हिंदूंकडून होतीये। त्याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील सक्कर चौकात सकल हिंदुत्ववादी तरुणांकडून पाकिस्तानी झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली। हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होतीये। गेल्या 3-4 महिन्यांपासून पश्चिम बंगाल येथेही हिंदूंची निर्दयीपणे कत्तल करण्यात येते। पहलगाम येथे झालेला हल्ला आणि शस्त्र आणि निरपराध पर्यटकांवर करण्यात आला। मुख्य म्हणजे धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आलं, ही अतिशय निंदनीय बाब असून अशा प्रवृत्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची वेळ आली असल्याचंही तरुणांनी सांगितलं। यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला, तसेच रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा चिटकवून त्यावरून गाड्या घालण्यात आल्या। यावेळी शहरातील सकल हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद जय मातरम मातरम। श्रीनगर या ठिकाणी पहलगाम भागामध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हिंदू धर्माच्या जो पर्यटकांना फिरायला गेले होते त्यांना धर्म विचारून गोळ्या मारल्या, त्याचा जाहीर निषेध म्हणून आम्ही अहिल्यानगर शहरात अखंड रेल्वे स्टेशन परिसर व अखंड अहिल्यानगर शहरात त्यांच्या वतीने व सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आम्ही। आणि ज्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी हिंदूंना मारले, जसं तसं उत्तर आपल्या मोदी सरकारने त्यांना खुलेआम गोळ्या घालून त्यांना ठार करावे, तरच या आपल्या जे मृतदेह पडलेले आहेत जे ते पर्यटक, तर त्यांना तेव्हाच न्याय मिळेल अशी मी सरकारला विनंती करतो। आणि जे पाकिस्तान नागरिक भारतामध्ये आहे त्यांना लवकरात लवकर तिकडे हाकलून द्यावे। जर आणि नगरमध्ये पण अहिल्यानगरमध्ये पण खूप पाकिस्तानी लपलेले आहेत। जर असे पाकिस्तानी अवलंबी जर या ठिकाणी भेटल्या तर या अवलंबींचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। परत एकदा त्यांना या कडकडीचा इशारा आहे। आणि ज्या ठिकाणी बांगलादेशी या ठिकाणी शिरलेले आहेत, रोहिंग्या या ठिकाणी शिरलेले आहेत, जे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चालले, महिलांवर बलात्कार चाललेत व हिंदू पळवण्याचं काम चाललं, अशा बांगलादेशी रोहिंग्यांना पण भारतात राहण्याचं कोणतंही या ठिकाणी कारस्थान नाही। तर त्यांना सुद्धा या ठिकाणी असा इशारा देतो की जर बांगलादेशी या ठिकाणी दिसले तर त्यांचे हातपाय तोडून त्यांना परत बांगलादेशमध्ये जाऊन पण देणार नाही, असा कडकडीत इशारा देतो। अखंड भारताचे नंदनवन असलेले जम्मू आणि काश्मीर येथे जम्मू आणि काश्मीर भागातील पहलगाम येथे या पाकिस्तानी जिहाद्यांनी जो क्रूर असा दहशतवादी हल्ला केला आहे आणि निष्पाप हिंदुस्थानी नागरिकांचे बळी घेतले आहेत, आज सक्कर चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने व हिंदू जनसेवक आमदार संग्राम भाई जगताप यांच्या वतीने जाहीर असा निषेध करण्यासाठी आम्ही सक्कर चौक येथे जमलेलो आहे। आणि या माध्यमातून आम्ही त्या पाकिस्तानी जिहाद्यांना एवढाच इशारा देतो की असे हल्ले भारत खपवून घेणार नाही आणि तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल। आणि आज सरकारला आवाहन करतो की आपल्या ज्या निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे यांना खरी श्रद्धांजली म्हणून त्यांचे पाकिस्तानी सैनिक मारायचे, तरच त्यांना खरी श्रद्धांजली भेटन, एवढंच मी आज या वतीने सांगतो। आणि आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने इथं पाकिस्तानचा झेंडा जाळलेला आहे। आणि आगामी काळात जर सरकारने आमच्या गोष्टीची दखल घेतली नाही तर सगळे नागरिक रस्त्यावर उतरून जे पाकिस्तानी भारतात लपलेला आहे त्यांच्या सुद्धा हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय श्रीराम काश्मीर मधील पहलगाम येथे जे पाकिस्तानी अतिरेकी म्हणजे त्यांचे स्वतःचे आईबाप त्यांना माहित नसतील अशी पैदास ज्यांनी निष्पाप आपल्या पर्यटक किंवा आपल्या नागरिकांना, भारतातल्या नागरिकांना
त्यांची हत्या करून जो बळी घेतला त्याचं कदापि भारतीय जनता पार्टी आणि हे सरकार कदापि सहन करणार नाही. त्याचं योग्य वेळी उत्तर देण्याच्या तयारीत आता हे सरकार ऍक्शन मोड मध्ये आहे असं तरी मला वाटतंय. आणि या ज्या निष्पाप बळी घेतलेल्या लोकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये ज्या डुकराच्या अवलादांनी आपल्या हिंदू लोकांवर जो अत्याचार केला, निष्पाप लोकांचा बळी घेतला, याचा निषेध म्हणून आम्ही सकल हिंदू समाज स्टेशन परिसर या सर्व मित्र परिवार किंवा हिंदू लोकांनी त्याचा जाहीर निषेध करतो.